कोल्हापूर शहराच्या उपनगरातील अनेक रस्त्यांची अवस्था भीषण आहे। फुलेवाडी रिंग रोडवरून मीनाताई ठाकरे शाळेकडे जाणारा रस्ता अक्षरशः चिखल गुठ्ठ्यासारखा बनलाय। गंगाई लॉन पासून अल्फान्सो स्कूलकडे जाणाऱ्या रस्त्याची ऐन पावसाळ्यात पाईपलाईनसाठी खुदाई सुरू आहे। मातीच्या ढिगाऱ्यामुळे हा रस्ता चिखलमय झालाय। या दोन्ही रस्त्यांची अवस्था एखाद्या डर्ट ट्रॅक सारखी झाली आहे। चिखलातून जाताना पाय घसरून विद्यार्थी पडत असून महापालिका प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधींचं रस्त्याच्या दुर्दशेकडे दुर्लक्ष आहे। त्यामुळे उपनगरातील रस्त्यांवरून जाणं म्हणजे नागरिकांच्या खस्ता झाल्यात। कोल्हापूर शहरालगतच्या उपनगरातील अनेक रस्ते अक्षरशः चिखलात बुडाले आहेत। उपनगरातील रस्त्यांची अत्यंत भीषण अवस्था असून या रस्त्यांवरून जाणं म्हणजे नागरिकांसाठी जणू शिक्षा आहे। फुलेवाडी रिंग रोडवरील गंगाई लॉनपासून अल्फान्सो शाळेकडे जाणाऱ्या रस्त्याची ऐन पावसाळ्यात पाईपलाईन टाकण्यासाठी खुदाई सुरू आहे। त्यामुळे या रस्त्यावर मातीचे ढीग निर्माण होऊन चिखलाचा रबरबाट झालाय। अगोदरच उपनगरातील रस्ते प्रचंड खराब झालेत। अशावेळी ऐन पावसात खड्डेमय रस्ता उकरल्यानं नागरिक बेजार झालेत। ठिकठिकाणी मातीचे ढीग, प्रचंड चिखल आणि डबकी साचल्यामुळे वाहन चालकांना रस्त्याचा अंदाजच येत नाही। परिणामी रिक्षा आणि दुचाकी वाहनं या खड्ड्यात अडकतात। गंधर्व नगरीपासून मीनाताई ठाकरे शाळेकडे जाणारा रस्ता तर पूर्णपणे चिखलमय झालाय। एखाद्या चिखल गुठ्ठ्यासारखी या रस्त्याची अवस्था आहे। शालेय विद्यार्थ्यांना याच रस्त्याचा वापर करावा लागतो। त्यामुळे विद्यार्थी आणि पालक वैतागले आहेत। या रस्त्यावरून वाहनं जाऊ शकत नाहीत। ऐन पावसाळ्यात नागरिकांना त्रास देण्यासाठीच महापालिका आणि ठेकेदार रस्त्यांची खुदाई करत आहेत अशी भावना आता लोकांमध्ये निर्माण झाली आहे। नंदुरबारसारख्या दुर्गम भागातील समस्यांची जाण असणाऱ्या आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी शहराच्या उपनगरातील प्रश्नांकडे अधिक जबाबदारीने पाहावं, अन्यथा उपनगरातील रहिवाशांचा केवळ कर वसूल करण्यापुरताच वापर होणार का असा प्रश्न विचारला जातोय।